हॅलो स्टुडंट्स, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या राम्स फार्मसी एज्युकेशन चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलो आहोत युनिट 3चा 6 चॅप्टर दॅट इज अमिनो ॲसिड मेटाबॉलिझमचा थर्ड पार्ट, ज्यामध्ये आपण घेणार आहोत सिंथेसिस अँड सिग्निफिकन्स ऑफ बायोलॉजिकल सबस्टन्सेस। म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जे मेन बायोलॉजिकल सबस्टन्सेस आहेत त्याबद्दल आपल्याला त्याचं सिंथेसिस की ते आपल्या बॉडीमध्ये कसे सिंथेसाइज होतात आणि त्यांचा मेन इम्पॉर्टंट रोल काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामध्ये आपल्याला सेरोटोनिन, मेलाटोनिन, डोपामाइन, नॉर ॲड्रेनालिन अँड ॲड्रेनालिन बद्दल आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा। तर आपण स्टार्ट करूया सेरोटोनिन पासून। तर सेरोटोनिनला 5-HT असे पण म्हणतात। 5-HT जे आहे दॅट इज 5-हायड्रोक्सीट्रिप्टामिन हे त्याचं आयपॅक नेम आहे। तर सेरोटोनिन हा एक टाईपचा हार्मोन पण आहे जो पहिल्यांदा सेरमपासून आयसोलेट केला गेला ॲज अ वॅस्क्युलर कॉन्स्ट्रिक्टिंग फॅक्टर, आणि हा मॉलिक्यूल जो आहे तो प्युरिफाईड केला गेला अँड त्याचं केमिकल स्ट्रक्चर जे आहे ते काय होतं दॅट इज 5-हायड्रोक्सीट्रिप्टामिन, म्हणूनच त्याला 5-HT असं पण म्हटलं गेलं। तर सेरोटोनिन जो आहे तो एक टाईपचा मोनोअमीन न्यूरोट्रान्समीटर आहे जो काय करतो, नर्व्ह सेल्समध्ये सिग्नल पास करायचं काम करतो, म्हणून त्याला केमिकल मेसेंजर असं पण म्हणतात। तर हा सेरोटोनिन जो आहे तो मेनली आपल्या GITमध्ये, प्लेटलेट्समध्ये आणि CNS ऑफ ॲनिमल्समध्ये अवेलेबल असतो। आणि सेरोटोनिन हा जो आहे तो हॅपीनेसमध्ये आणि वेलबिंगमध्ये जो आहे तो काय करतो, मेन रोल प्ले करतो। तर सेरोटोनिनचं बायोसिंथेसिस कसं होतं आपल्या बॉडीमध्ये, तर सगळ्यात पहिल्यांदा सेरोटोनिन जो आहे तो ट्रिप्टोफॅन हायड्रोक्सिलेज एन्झाईम थ्रू काय केला जातो, मेडिएट केला जातो। म्हणजे बॉडीमध्ये जे सेरोटोनिनचं बायोसिंथेसिस होतं ते ट्रिप्टोफॅन हायड्रोक्सिलेज एन्झाईमद्वारा काय केलं जातं, कंट्रोल केलं जातं। आणि ही स्टेप काय आहे त्याची, रेट लिमिटिंग स्टेप। म्हणजे काय की हा जर एन्झाईम ब्लॉक झाला बॉडीमध्ये तर सेरोटोनिनचं जे सिंथेसिस आहे ते कम्प्लिटली काय होतं, स्टॉप होतं। आणि हा जो ट्रिप्टोफॅन हायड्रोक्सिलेज एन्झाईम जो आहे तो 2 फॉर्ममध्ये बॉडीमध्ये अवेलेबल असतो, दॅट इज TPH1 फॉर्ममध्ये अँड TPH2 फॉर्ममध्ये। तर सगळ्यात पहिल्यांदा TPH1 हा जो फॉर्म आहे तो सगळ्या टिश्यूमध्ये, मोस्ट ऑफ टिश्यूज ज्या आहेत बॉडीमधल्या त्यामध्ये अवेलेबल असतो। पण TPH2 हा जो फॉर्म आहे त्याचा तो मेनली ब्रेनच्या नर्व्समध्ये अवेलेबल असतो। ओके, तर त्याचा पाथवे कसा होतो तो आपल्याला मेनली बघायचा आहे। तर आता एक्झाममध्ये जेव्हा क्वेश्चन विचारला जातो तिथे काय आपल्याला स्ट्रक्चर पण ड्रॉ करायचे असतात आणि त्याचा पाथवे पण, ठीक आहे। तर बायोकेमिस्ट्रीमध्ये या दोघी पण गोष्टी ज्या आहे आन्सरमध्ये आल्या पाहिजे, तेव्हाच आपल्याला फुल मार्क्स पण मिळतील, ठीक आहे। आणि हे स्ट्रक्चर कसं लक्षात ठेवणार, तर मेन एक स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आणि त्याच्या नेक्स्ट स्टेपमध्ये जे मेन चेंज होतात फक्त तेवढे आपल्याला इथे काय करायचे, लक्षात ठेवायचे, ठीक आहे। तर आता सेरोटोनिनचं बायोसिंथेसिस कसं होतं, तर सगळ्यात पहिल्यांदा ट्रिप्टोफॅन जो आहे तो ट्रिप्टोफॅन हायड्रोक्सिलेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये 5-हायड्रोक्सीट्रिप्टोफॅनमध्ये जो आहे तो काय होतो, कन्वर्ट होतो। आणि पुन्हा हा 5-HTP जो आहे त्यालाच 5-HTP असं पण म्हणतात, तो जो आहे तो एरोमॅटिक अमीन ॲसिड डिकार्बॉक्सिलेज एन्झाईमच्या प्रेझेन्समध्ये 5-हायड्रोक्सीट्रिप्टामिनमध्ये कन्वर्ट होतो, दॅट इज 5-HT। पुन्हा हा 5-HT मॉलिक्यूल जो आहे तो मोनोअमीन ऑक्सिडेजच्या प्रेझेन्समध्ये 5-हायड्रोक्सी-इंडोल 3-ॲसिटल्डिहाइडमध्ये काय होतो, कन्वर्ट होतो। आणि पुन्हा हा मॉलिक्यूल जो आहे तो अल्डिहाइड डिहायड्रोजिनेसच्या प्रेझेन्समध्ये पुन्हा 5-हायड्रोक्सी-इंडोल 3-ॲसिटेटमध्ये काय होणार, कन्वर्ट होणार। दिस आर द पाथवे ऑफ द बायोसिंथेसिस ऑफ सेरोटोनिन। आता याच्यामध्ये काय जे मेन चेंजेस झाले ते फक्त लक्षात ठेवायचं आहे। हे जे मेन स्ट्रक्चर आहे तुमचं हे काय असणार आहे, सिमिलर सगळ्यामध्ये। आता इथे काय चेंज झालाय, फक्त पहिल्या रिएक्शनमध्ये फक्त काय झालंय तुमचा ट्रिप्टोफॅनचा 5-हायड्रोक्सीट्रिप्टोफॅन झालाय, ठीक आहे। 5th पोझिशनला काय त्या हायड्रोक्सी ग्रुप जो आहे तुमचा काय झालेला आहे, ऍड झाला, एवढाच इथे चेंज लक्षात ठेवायचा, ठीक आहे। त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये काय झालं, 5-हायड्रोक्सीट्रिप्टामिन इथे काय झाला, फॉर्म झाला। म्हणजे ट्रिप्टोफॅनचा इथे काय झाला, ट्रिप्टामिन। तर इथे काय झाला, हा जो अमोनिया होता तो इथे काय झाला, इकडे अटॅच झाला आणि हा CO- मॉलिक्यूल जो आहे तो इथून काय झाला, इथून बाहेर गेला, ठीक आहे, या कंपाऊंडमधून। पुन्हा नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं, याचा CH2CHO हा अमोनिया जो आहे तो काय झाला, इथून
रिलीज झाला. पुन्हा नेक्स्ट स्टेपमध्ये काय झालं, CH2 अल्डिहाइडचा काय झाला इथे COO मायनस. तर एवढा जो चेंज आहे फक्त इथे तुम्हाला काय करायचं लक्षात ठेवायचं. याची जी मेन रिंग जी आहे ती काय असणार आहे सगळ्या कंपाऊंडमध्ये सिमिलर. ओके, तर असं तुम्ही या पाथवेला लक्षात ठेवू शकता. आता सेरोटोनिनचा बायोलॉजिकल रोल काय आहे, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये त्याचा इम्पॉर्टन्स काय मेनली ते बघूयात. तर मोस्ट ऑफ द बॉडी सेरोटोनिन जो आहे बॉडीमधला तो मेनली GI ट्रॅकमध्ये अवेलेबल असतो. आणि मोस्ट ऑफ सेरोटोनिन जे आहे ते काय करतात बॉडीमध्ये बॉवेल फंक्शन आणि मुवमेंट्स जे आहेत त्यांना रेग्युलेट करण्याचं काम करतात. इट ऑल्सो प्लेज अ पार्ट इन रिड्युसिंग ॲपेटाईट व्हाईल इटिंग, आणि ते इटिंगच्या वेळेस ॲपेटाईट रिड्यूस करण्याचं पण काम करतात. आणि ब्रेनमध्ये मेनली सेरोटोनिन जो आहे तो काय करतो, मूड, एन्झायटी आणि हॅपीनेसला इम्पॅक्ट करतो. म्हणजे मूड, एन्झायटी आणि हॅपीनेस या गोष्टी ज्या आहेत ते काय असतात सेरोटोनिनच्या कंट्रोलमध्ये असतात. तर इलिसिट मूड अल्टरिंग ड्रग्स जे पेशंट घेतात दॅट इज एक्स्टॅसी अँड LSD, त्यांच्यामुळे काय होतं त्या पेशंटच्या बॉडीमध्ये सेरोटोनिनची लेवल जी आहे ती काय होते इन्क्रीज होते, आणि त्याच्यामुळे त्या पेशंटमध्ये काय होतं मूड अल्टर होतो. सेरोटोनिन जो आहे तो ब्लड क्लॉट्सला पण फॉर्म करतो. जेव्हा बॉडीमधून ब्लड लॉस होतं किंवा एखादी बॉडीला वुंड झाली असेल आणि तिथून ब्लड लॉस होत असेल किंवा ब्लड वेसल्स नॅरो झाल्या असतील तर त्यामुळे काय करतं सेरोटोनिन जे आहे बॉडीमधलं ते ब्लड क्लॉट्स फॉर्म करतं, ज्याच्यामुळे तो बॉडीमधला जो ब्लड फ्लो आहे तो काय होतो रिड्यूस होतो. इफ यू इट समथिंग दॅट इज टॉक्सिक ऑर इरिटेटिंग, तेव्हा आपली बॉडी जी आहे गट जे आहे ते काय करतं जास्तीत जास्त सेरोटोनिनला काय करतं प्रोड्यूस करतं, ज्याच्यामुळे त्याचा ट्रान्झिट टाइम जो आहे तो काय होईल इन्क्रीज होईल. आणि जे इरिटंट आहे ज्याच्यामुळे बॉडीला त्रास होते ते डायरिया थ्रू काय होईल बॉडीमधून एक्सपेल होईल. दिस ऑल्सो स्टिम्युलेट्स द नॉशिया एरिया इन द ब्रेन रिझल्टिंग इन नॉशिया, आणि त्याच्यामुळे नॉशिया पण होतो. ठीक आहे, तर सेरोटोनिन जे आहे ते सेक्शुअल ऍक्टिव्हिटीला पण काय करतं इनहिबिट करण्याचं काम करतं. जेव्हा बॉडीमध्ये सेरोटोनिन रिअपटेक इनहिबिटर्स घेतले जातात तेव्हा ते काय करतात सेरोटोनिन लेवलला बूस्ट करतात पीपलमध्ये ज्यांच्यामध्ये डिप्रेशन आहे, बरोबर. आणि बट बिटवीन 20 to 70% जे पीपल आहे त्यांना काय होतं ते कोणत्या सिम्पटम्सला इश्यू होतात त्यांच्यामध्ये सेक्शुअल डिसफंक्शनचे. तर हे सगळे कशामुळे होतं सेरोटोनिनमुळे. ठीक आहे, these are the biological role of the serotonin and which is important in the body for mood altering. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे मेलाटोनिन. आता मेलाटोनिन जो आहे तो मेनली युबिक्विटस मॉलिक्यूल इन नेचरमध्ये, म्हणजे काय होतं तो बॉडीमध्ये मोस्ट ऑफ ऑर्गन्समध्ये काय होतो सिंथेसाइज्ड होतो इन सेव्हरल सेल्स अँड टिश्यूजमध्ये. आणि हा एक टाईपचा काय आहे हार्मोन आहे जो मेनली पिनियल ग्लँड जे आहे व्हर्टिब्रेट्समध्ये और पर्टिक्युलरली इन मॅमल्समध्ये त्यांच्या थ्रू काय होतो प्रोड्यूस होतो. आणि इट्स पिनियल सिंथेसिस जे आहे त्याचं ते सुप्राचियाझमॅटिक न्यूक्लियसद्वारे होतं दॅट इज सिंक्रोनाइज टू द लाईट डार्क सर्कल सायकल वाया द रेटिनो हायपोथॅलॅमिक ट्रॅक्ट. त्याच्यामुळे काय होतं हे जे मेलाटोनिन सिंथेसिस जे आहे ते ॲट नाईट किंवा रात्रीच होतं प्रोव्हाइडेड इट्स डार्क. आणि हा हार्मोन जो आहे तो मेनली पिनियल ग्लँडमध्येच प्रोड्यूस होतो आणि सिक्रेट होतो फ्रॉम द गटमधून अँड आयमधून ड्युरिंग डार्कनेसच्या वेळेस. ठीक आहे, आता हा मेलाटोनिन जे आहे त्याचे मेनली तीन टाईपचे रिसेप्टर्स असतात जे ऍक्ट करतात दॅट इज MT1, MT2 अँड MT3 इन व्हेरियस रिजन्स ऑफ द ह्युमन ब्रेन. गट, ओव्हरीज अँड ब्लड व्हेसल्समध्ये काय असतात मेनली अवेलेबल असतात, पण त्यांच्यामधले जे मोस्ट कन्सिस्टंटली जे आहे ते सुप्राचियाझमॅटिक न्यूक्लियसमध्ये काय असतात अवेलेबल असतात ऑफ द हायपोथॅलॅमसच्या आणि पार्स ट्युबेरालिसमध्ये जे कुठे असतं अँटेरियर पिट्युटरीमध्ये ते मेनली काय असतात अवेलेबल असतात. ठीक आहे, मेलाटोनिन. आता मेलाटोनिनचं बायोसिंथेसिस कसं होतं तर बायोसिंथेसिस ऑफ मेलाटोनिन जे आहे ते हायड्रोक्सिलेशन थ्रू होतं, डिकार्बॉक्सिलेशन थ्रू होतं, ॲसेटायलेशन अँड मिथायलेशन स्टार्टिंग विथ L-ट्रिप्टोफॅन. म्हणजे त्याचा जो मेन प्रिकर्सर मॉलिक्यूल जो आहे फॉर द सिंथेसिस ऑफ मेलाटोनिन तो काय आहे L-ट्रिप्टोफॅन. मग त्याच्यावर व्हेरियस रिॲक्शन होणार, त्या हायड्रोक्सिलेशन असू शकतं, डिकार्बॉक्सिलेशन असू शकतं किंवा ॲसेटायलेशन किंवा मग मिथायलेशन. त्याच्या थ्रू काय होतं मेलाटोनिनचं बॉडीमध्ये सिंथेसिस होतं. तर हा जो L-ट्रिप्टोफॅन जो आहे तो मेनली शिकमेट पाथवेमध्ये जो आहे तो काय होतो प्रोड्यूस होतो फ्रॉम कोरिजमिट और ॲक्वायर्ड फ्रॉम प्रोटीन कॅटाबॉलिझम. एक तर प्रोटीनच्या ब्रेकडाऊनमुळे अवेलेबल होऊ शकतं किंवा शिकमेट पाथवे थ्रू काय होऊ शकतं ते प्रोड्यूस होतं L-ट्रिप्टोफॅन.
विच इज द प्रिकर्सर फॉर द सिंथेसिस ऑफ मेलॅटोनिन. ओके, तर हा पहिला जो एल ट्रिप्टोफॅन जो आहे तो सगळ्यात पहिल्यांदा हायड्रॉक्सिलेटेड होणार ऑन द इंडोल रिंग बाय ट्रिप्टोफॅन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम थ्रू. त्याच्यामुळे काय होतं, 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टोफॅन जो आहे तो काय होतो, प्रोड्यूस होतो बॉडीमुळे. आणि हा इंटरमिजिएट जो आहे तो काय होतो, पुन्हा डिकार्बॉक्सिलेटेड होणार बाय पायरिडॉक्सिल फॉस्फेटमुळे अँड 5-हायड्रॉक्सी ट्रिप्टोफॅन डिकार्बॉक्सिलेजमुळे. आणि त्याच्यामुळे मग काय होणार, बॉडीमध्ये सेरोटोनिन जो आहे तो काय होतो, प्रोड्यूस. ठीक आहे, आपण त्याचा मेकॅनिझम बघूयात. तर सगळ्यात पहिल्यांदा जो एल ट्रिप्टोफॅन जो आहे तो ट्रिप्टोफॅन हायड्रॉक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये 5-हायड्रॉक्सी एल ट्रिप्टोफॅनला फॉर्म करणार. आणि याच्यामध्ये काय होतं, ऑक्सिजन टेट्रा हायड्रोबायोप्टोनिन जो आहे तो 4-हायड्रॉक्सी टेट्रा हायड्रोबायोप्टेरिन मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. ठीक आहे, पुन्हा हा 5-हायड्रॉक्सी एल ट्रिप्टोफॅन जो आहे तो 5-हायड्रॉक्सी एल ट्रिप्टोफॅन डिकार्बॉक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये सेरोटोनिन मध्ये कन्वर्ट होणार. पुन्हा हा सेरोटोनिन जो आहे तो सेरोटोनिन एन ॲसेटाइल ट्रान्सफिरेजच्या मदतीने एन ॲसेटाइल सेरोटोनिन मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये काय होतं, हा जो मॉलिक्यूल आहे ॲसेटाइल कोएन्झाइम ए तो COASH मध्ये काय होतो, कन्वर्ट होतो. पुन्हा हा जो एन ॲसेटाइल सेरोटोनिन जो आहे तो हायड्रॉक्सी इंडोल ऑर्थोमिथाइल ट्रान्सफेरेजच्या मदतीने काय होतो, पुन्हा मेलॅटोनिन मध्ये कन्वर्ट होतो. तर दीज आर द पाथवे फॉर द सिंथेसिस ऑफ मेलॅटोनिन. ठीक आहे, तर याच्यात पण तुम्हाला हे स्ट्रक्चर जे आहे, एन्झाईमचे नावं जे आहेत मेनली लक्षात ठेवायचे. ठीक आहे, आता बायोलॉजिकल रोल काय आहे मेलॅटोनिनचा, आपल्या बॉडीमध्ये काय मेन इम्पॉर्टंट फंक्शन आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मेलॅटोनिनचं मेन बायोलॉजिकल फंक्शन जे आहे ते आहे स्लीप, सर्कॅडियन रिदममध्ये, इम्युनिटी अँड रिप्रोडक्शनसाठी. तर मेलॅटोनिन जो आहे तो एक टाईपचा फ्री रॅडिकल स्कॅव्हेंजर आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी म्हणून काम करतो बॉडीमध्ये, अँड अँटीऑक्सिडंट इफेक्ट जे आहे ते काय होतात तिथे याचे शो होतात. इट स्कॅव्हेंजेस रिॲक्टिव्ह ऑक्सिजन अँड नायट्रोजन स्पेसिस अँड इन्क्रीजेस अँटीऑक्सिडंट डिफेन्सेस जे आहे बॉडीला काय करतं, मेलॅटोनिन जे आहे ते प्रोव्हाइड करतं. ते काय करतं, बॉडीमधल्या टिश्यू डॅमेजला प्रिव्हेंट करतं. त्याच्यामुळे काय होतं, ट्रान्सक्रिप्शनल फॅक्टर्स जे आहे, प्रो इन्फ्लॅमेटरी सायटोकाइन्स ज्याच्यामुळे बॉडीला हार्म होऊ शकतं त्यांना काय करतं, ते ब्लॉक करण्याचं काम करतं. ड्यू टू इट स्मॉल साईज, त्यांची साईज जी आहे ती स्मॉल असते आणि त्यांचं नेचर जे आहे ते ॲम्फिफिलिक आहे, म्हणजे त्याचे हायड्रोफिलिक पण असतात आणि ॲनाफिलिक पण असतात. ठीक आहे, तर इट इन्क्रीजेस द एफिकेसी ऑफ, त्याच्यामुळे काय होतं, त्यांची मायटोकॉन्ड्रियल इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची जी एफिकेसी आहे ती काय होते, इन्क्रीज होते. आणि त्याच्यामुळे बॉडीमधले इलेक्ट्रॉनची जी लिकेज होते ते काय होतं, रिड्यूस होतं. मेलॅटोनिनमुळे काय होतं, डिजनरेटिव्ह चेंजेस जे आहे बॉडीमध्ये ते काय होतात, प्रिव्हेंट होतात इन द CNS मध्ये. इन मॉडेल्स ऑफ अल्झायमर्स अँड पार्किन्सन्स डिसीजमध्ये पण ते काय करतं, मेन रोल जो आहे तो प्ले करतं. आणि रिड्युसेस फ्री रॅडिकल डॅमेज टू DNA विच मे लीड टू, त्याच्यामुळे कॅन्सर पण होऊ शकतो आणि मेनी अदर सिच्युएशन्स ज्या आहे बॉडीमध्ये अराईज होऊ शकतात. आता मेलॅटोनिन हेडेकला पण काय करतं, रिड्यूस करण्याचं काम करतं. याच्यामुळे काय होतं, प्रोटेक्टिव्ह प्रॉपर्टीज ज्या आहे बॉडीला प्रोव्हाइड केल्या जातात, सच ॲज कन्व्हर्टिंग कोलेस्टेरॉल टू बाईल, प्रिव्हेंटिंग ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस अँड इन्क्रीजिंग द मोबिलिटी ऑफ गॉल स्टोन फ्रॉम द गॉल ब्लॅडर. म्हणून बॉडीमध्ये मेलॅटोनिन जो आहे तो काय करतो, एक मेन रोल जो आहे तो प्ले करतो. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डोपामिन. डोपामिन इज ऑल्सो a monoamine neurotransmitter which provides the signal from one to other. ठीक आहे, हे पण काय करतं, बॉडीमध्ये सिग्नल प्रोव्हाइड करण्याचं काम करतं किंवा सिग्नल ट्रान्समिट करायचं काम करतं, म्हणून त्याला काय म्हटलं जातं, न्यूरो ट्रान्समिटर. इट इज प्रोड्यूस इन द डोपामिनर्जिक न्यूरॉन्स मध्ये हे काय होतं, प्रोड्यूस होतं इन द वेंट्रल टेगमेंटल एरिया ऑफ द सबस्टॅन्शिया निग्रा, जे ब्रेनमध्ये, मिड ब्रेनमध्ये, अँड द आर्क्युएट न्यूक्लियस ऑफ द हायपोथॅलॅमस मध्ये जे आहे हे काय होतं, प्रोड्यूस होतं. इन द पेरिफेरीमध्ये डोपामिन जो आहे तो किडनीमध्ये पण अवेलेबल असतो, वेअर इट फंक्शन्स टू प्रोड्यूस, जे काय करतं, रिनल व्हॅझोडायलेशनचं काम करतं तिथे, डायुरेसिस आणि नायट्रोयुरेसिसचं काय करतो, काम करतं. डोपामिन जे आहे त्याचे 5 टाईपचे डोपामिन रिसेप्टर्स असतात, दॅट इज D1, D2, D3, D4 अँड D5, जे काय आहेत, मेंबर्स ऑफ द लार्ज जी प्रोटीन कपल्ड रिसेप्टर सुपर फॅमिलीचे काय आहेत ते मेंबर आहेत. ठीक आहे, ते काय करतात, सिग्नल ट्रान्समिट करण्याचं काम करतात.
आता डोपामिनचं बायोसिंथेसिस कसं होतं ऍक्च्युअलमध्ये ते बघायचं आपल्याला. तर सगळ्यात पहिल्यांदा डोपामिन जो आहे तो अमिनो ऍसिड टायरोसिन पासून काय होतो, सिंथेसाइज केला जातो, विच इज टेकन अप इन टू द ब्रेन व्हाया अन ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम. आणि त्यानंतर काय होतं, टायरोसिन जो आहे तो लिव्हरमध्ये प्रोड्यूस होतो फ्रॉम फिनाइल ॲलॅनिन थ्रू द ऍक्शन ऑफ फिनाइल ॲलॅनिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम थ्रू. ठीक आहे. हा सिंथेसाइज झाल्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये विदिन कॅटेकोलामिनर्जिक न्यूरॉन्स जे आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, टायरोसिन हायड्रॉक्सिलेज जो एन्झाईम आहे तो पुन्हा कॅटलाइज होणार, ब्रेकडाऊन होणार त्याचं, आणि पुन्हा त्याच्यामध्ये कसलं ऍडिशन होणार, हायड्रॉक्सिल ग्रुप ऍड होणार टू द मेटा पोझिशन ऑफ द टायरोसिन मध्ये, यील्डिंग एल डोपा. आणि त्याच्यामुळे काय होतं, एल डोपा जो आहे तो काय होणार, फॉर्म होणार. आणि ही जी आहे मेनली काय त्याची रेट लिमिटिंग स्टेप इन कॅटेकोलामिन सिंथेसिस, आणि हीच काय होणार इज सब्जेक्ट टू इनहिबिशन बाय हाय लेवल्स ऑफ कॅटेकोलामिन्स. ठीक आहे. त्यांची अमाऊंट जे आहे ते पण काय होणार इथे इन्क्रीज होत जाणार. ठीक आहे. आणि हा जो टायरोसिन हायड्रॉक्सिलेज एन्झाईम जो आहे तो नॉर्मली काय होतो इथे सॅच्युरेटेड होणार सबस्ट्रेट सोबत, त्याचं मॅनिप्युलेशन होणार म्हणजे सेपरेट होणार ऑफ टायरोसिन लेवल्स, डज नॉट रेडिली इम्पॅक्ट द रेट ऑफ कॅटेकोलामिन सिंथेसिस. ठीक आहे. आणि हा एल डोपा एकदा फॉर्म झाल्यानंतर तो लगेच कशामध्ये कन्वर्ट होतो, डोपामिनमध्ये, बाय डोपा डी कार्बॉक्सिलेज एन्झाईमच्या हेल्पने, विच इज लोकेटेड इन द सायटोप्लाझम, जो ऑलरेडी कुठे सायटोप्लाझम मध्ये लोकेटेड असतो. या मेकॅनिझम थ्रू काय होतं, डोपामिन जे आहे ते सिंथेसिस होतं फ्रॉम एल डोपापासून. ठीक आहे. तर मेकॅनिझम जो आहे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं फॉर डोपामिन. आता डोपामिनचा बायोलॉजिकल रोल काय, आपल्या बॉडीमध्ये कोणता रोल प्ले करतो, तर सगळ्यात पहिल्यांदा जे व्हॉल्युंटरी मुवमेंट्स आहेत बॉडीमध्ये जे आपल्या कंट्रोलमध्ये असतात, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झालं, रेग्युलेशन्स ऑफ फीडिंग झालं, अफेक्ट अटेन्शन्स झालं, रिवॉर्ड, स्लीप, इम्पल्स कंट्रोल, रिप्रोडक्टिव्ह बिहेवियर्स, वर्किंग मेमरी, लर्निंग, कंट्रोल ऑफ रेनिन इन किडनी, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर कोण कंट्रोल करतं, डोपामिन. इन्वॉल्ड इन वर्किंग मेमरी, रिवॉर्ड, मोटिवेशन फंक्शन्स पण, रेग्युलेट ब्लड प्रेशर, रिनल फंक्शन्स झाले, गॅस्ट्रो इंटेस्टिनल मोटिलिटी झाली, व्हॅझोडायलेटेशन्स झाले, लोकोमोशन, प्री सिनॅप्टिकचे रिसेप्टर्स झाले, हे सगळे काय करतात, इनहिबिट लोकोमोशन अँड पोस्ट सिनॅप्टिक रिसेप्टर्स ऍक्टिव्हेट लोकोमोशन. ठीक आहे. हे सगळं कंट्रोल करण्याचं काम कोणाचं आहे, डोपामिनचं. डोपामिन इज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन एंडोक्राइन फंक्शन, कॉग्निशन्समध्ये पण इन्व्हॉल्व असतो, इमोशन्समध्ये, रेग्युलेशन्स ऑफ लोकोमोटर फंक्शन्समध्ये, अँड मॉड्युलेट्स एंडोक्राइन फंक्शन्स पण मॉड्युलेट करण्याचं काम कोण करतं, डोपामिन. रेग्युलेशन्स ऑफ रिनल फंक्शन्स, गॅस्ट्रोइंटेस्टिनल मोटिलिटी, व्हॅझोडायलेटेशन्स, ब्लड प्रेशर, मॉड्युलेशन्स ऑफ कॉग्निटिव्ह फंक्शन्स, प्लेजर अँड रिवॉर्ड सिकिंग बिहेवियर्स, ॲडिक्शन, इमोशन, परसेप्शन, हे सगळ्या गोष्टी पण कंट्रोल करण्याचं काम कोण करतं, डोपामिन. कंट्रोल ऑफ हायपोथॅलॅमिक पिट्युटरी एंडोक्राइन सिस्टीमला पण कंट्रोल करायचं काम करतो. अँड इनहिबिशन ऑफ प्रोलॅक्टिन सिक्रेशन्स, जेव्हा बॉडीमध्ये प्रोलॅक्टिन सिक्रेशन होतं त्याला पण इनहिबिट करण्याचं काम कोण करतं, डोपामिन. ठीक आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत दॅट इज नॉर ॲड्रेनालिन. नॉर ॲड्रेनालिनलाच नॉर एपिनेफ्रिन असं पण म्हणतात. ठीक आहे. हे जे आहे एक टाईपचं ऑर्गॅनिक केमिकल आहे इन द कॅटेकोलामिन फॅमिलीमधलं, जे काय करतं ब्रेनमध्ये अँड बॉडीमध्ये ॲज अ हार्मोन म्हणून काम करतं अँड न्यूरो ट्रान्समीटर म्हणून. ठीक आहे. म्हणजे एक टाईपचं हार्मोन पण आहे अँड न्यूरो ट्रान्समीटर पण. आता याचं बायोसिंथेसिस कसं होतं लक्षात ठेवा की नॉर एपिनेफ्रिन जो आहे तो एक टाईपचा प्रायमरी न्यूरो ट्रान्समीटर आहे जो पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक ॲड्रेनर्जिक नर्व्समध्ये काय करतो, रोल प्ले करतो किंवा तिथे फंक्शन करतो. इट इज सिंथेसाइज इनसाइड द नर्व ॲक्सॉनमध्ये तो काय होतो, सिंथेसाइज होतो, स्टोर्ड विदिन वेसिकल्समध्ये, आणि मग तो काय होतो तिथून रिलीज होणार वेन अन ॲक्शन पोटेन्शियल ट्रॅव्हल्स डाऊन द नर्व. असं काय त्याचं फंक्शन. ठीक आहे. तो सिंथेसाइज झाल्यापासून रिलीज कसा होतो, ठीक आहे, नर्वमधून. त्याचा मेकॅनिझम कसा होतो, तर सगळ्यात पहिल्यांदा एल टायरोसिन जो आहे तो टायरोसिन हायड्रॉक्सिलेजच्या हेल्पमध्ये थ्रू एल डोपामध्ये काय होतो, कन्वर्ट होतो, दॅट इज L3,4 डायहायड्रॉक्सिफिनाइल ॲलेनिन. पुन्हा डोपा डी कार्बॉक्सिलेज जो आहे तो डोपामिनमध्ये कन्वर्ट होणार. मग डोपामिन बीटा हायड्रॉक्सिलेज जो आहे तो पुन्हा नॉर ॲड्रेनालिनमध्ये कन्वर्ट होणार. आणि नॉर ॲड्रेनालिन जो आहे तो फिनाइल इथेनॉल अमीन
और एन मिथाइल ट्रान्सफेरेजच्या थ्रू ॲड्रेनालिन मध्ये काय होणार, कन्वर्ट होणार. दीज आर द मेकॅनिझम फॉर द नॉर ॲड्रेनालिन. च्या थ्रू काय होतं, त्याचं सिंथेसिस होतं फ्रॉम एल टायरोसिन. ओके. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत बायोलॉजिकल रोल ऑफ द नॉर ॲड्रेनालिन. ते एक टाईपचं केमिकल आहे जे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये काय होतं, रिलीज होतं इन रिस्पॉन्स टू स्ट्रेस. म्हणजे बॉडीमध्ये जेव्हा स्ट्रेस कंडिशन अराईज होतात तेव्हा काय होतं, नॉर ॲड्रेनालिन जे आहे ते काय होतं, रिलीज होतं. ठीक आहे. इट इज क्लासिफाईड ॲज न्यूरोट्रान्समीटर. हे काय एक टाईपचं न्यूरोट्रान्समीटर आहे, एक केमिकल जे काय होतं न्यूरॉन्स थ्रू काय होतं, रिलीज होतं. बिकॉज द रिलीज ऑफ नॉरएपिनेफ्रिन अफेक्ट्स अदर ऑर्गन्स ऑफ द बॉडी, इट इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज अ स्ट्रेस हार्मोन. आणि यालाच स्ट्रेस हार्मोन असं पण म्हटलं जातं. जेव्हा बॉडीमधून हे रिलीज होतं फ्रॉम द ॲड्रेनल मेडुला इन टू द ब्लड सर्क्युलेशनमध्ये, नॉरएपिनेफ्रिन फंक्शन्स ॲज अ हार्मोन. तेव्हा ते काय करतं, बॉडीमध्ये ॲज अ हार्मोन म्हणून काम करतं. आणि जेव्हा हे नॉर ॲड्रेनर्जिक न्यूरॉन्स थ्रू जेव्हा रिलीज होतं इन द सेंट्रल अँड सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये, तेव्हा नॉरएपिनेफ्रिन जे आहे ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करतं. म्हणजे ते कोणा थ्रू रिलीज होते त्याच्या थ्रू त्याचं काय होतं, फंक्शन जे आहे ते डिसाईड केलं जातं की ते हार्मोन म्हणून काम करतंय की न्यूरोट्रान्समीटर. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. नॉरएपिनेफ्रिन जे आहे ते ॲज अ मेडिकेशन म्हणून पण यूज केलं जातं, जे काय करतं, वॅस्क्युलर टोनला इन्क्रीज करतं, ब्लड प्रेशरला इन्क्रीज करतं थ्रू अ ॲड्रेनर्जिक रिसेप्टर्स थ्रू. आणि त्याचा जो रिझल्टंट इन्क्रीज जो आहे इन वॅस्क्युलर रेझिस्टन्समध्ये, तो काय करतो, इनिशिएट्स करतो अ निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझमला, विच इन टर्न त्याच्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये हार्ट रेट जे आहे ते डिक्रीज होते अँड ब्लड प्रेशर. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. तर नॉरएपिनेफ्रिन जो आहे तो काय करता, एक मेन रोल प्ले करतो इन रेग्युलेटिंग कंडिशन्ड अँड अनकंडिशन्ड फिअर रिलेटेड रिस्पॉन्सेसमध्ये. इन रिस्पॉन्स टू स्ट्रेस, नॉरएपिनेफ्रिन जे आहे ते काय होतं, फाईट अँड फ्लाईट रिस्पॉन्स जे आहे ते शो करतं. म्हणजे इन अ स्ट्रेस कंडिशनमध्ये जे आहे बॉडीमध्ये जे मेन काम करतं ते काय आहे, दॅट इज नॉरएपिनेफ्रिन ऑफ द सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम. ठीक आहे. आणि हा जो रिस्पॉन्स आहे त्याचा तो कॅरेक्टराईज केला जातो. त्याच्यामुळे काय होतं, प्युपिलचं डायलेशन होतं, इलेव्हेटेड हार्ट रेट अँड ब्लड प्रेशर, त्याच्यामुळे स्वीटिंग इन्क्रीज होते, ग्लुकोज लेवल जी आहे बॉडीमध्ये ती रिलीज होते फ्रॉम स्टोअर्ड एनर्जीमधून, अँड इन्क्रीज ब्लड फ्लो टू स्केलेटल मसल्स, ज्याच्यामुळे काय होतं, जास्तीत जास्त एनर्जी जी आहे ती बॉडीला मिळाली पाहिजे. तर ॲडिशनली नॉरएपिनेफ्रिन जो आहे त्याचा मेन रोल काय, इन रेग्युलेटिंग अटेन्शनमध्ये अँड कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते बॉडीला काय करतं, ते प्रोव्हाइड करतं. नॉरएपिनेफ्रिन जे आहे ते इंडिकेशन्स अटेन्शन डेफिसिटमध्ये पण यूज केलं जातं, हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डरमध्ये, डिप्रेशनमध्ये अँड हायपोटेन्शनमध्ये. तर नॉरएपिनेफ्रिन जो आहे दुसऱ्या कॅटेकोल अमीन्स सोबत ते काय करतं, इटसेल्फ कॅनॉट क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. ते स्वतः जे आहे ते ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करू शकत नाही, म्हणून तो काय करतो, दुसऱ्या ड्रग्स सोबत, दॅट इज कॅटेकॉल अमीन्स झाले, ॲम्फेटामिन्स झाले, ते काय करतं, त्यांच्यासोबत मिळून तो काय करतं, ब्रेनच्या ज्या लेवल्स आहेत त्याला काय करतं, इन्क्रीज करतं और क्रॉस द ब्लड ब्रेन बॅरियर. ठीक आहे. हेन्स नॉरएपिनेफ्रिन इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रेस हार्मोन, जो स्ट्रेस कंडिशनमध्ये काय होतो, ॲक्शन शो करतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ॲड्रेनालिन. ॲड्रेनालिनला पण एपिनेफ्रिन असं म्हणतात अँड इट इज अ हार्मोन अँड मेडिकेशन. तर ॲड्रेनालिन जे आहे ते मेनली प्रोड्यूस होतं बोथ फ्रॉम द adrenal glands and a small number of neurons in the medulla oblongata, where it acts as a ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून पण काम करतं, इन्व्हॉल्व इन रेग्युलेटिंग विजरल फंक्शन्स, जे बॉडीच्या कंट्रोलमध्ये नाहीये अशा फंक्शन्सला काय करतं, ते रेग्युलेटिंग करण्याचं काम करतं. ठीक आहे, ॲड्रेनालिन. आता ॲड्रेनालिनचं बायोसिंथेसिस कसं होतं ते आपल्याला बघायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, इथे टायरोसिन, एल टायरोसिन पासून जे आहे ते काय होतं, ॲड्रेनालिन जे आहे ते सिंथेसाइज होतं. तर सगळ्यात पहिल्यांदा एल टायरोसिन जो आहे तो टायरोसिन हायड्रोक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये एल हायड्रोक्सी फिनाइल ॲलॅनिन मध्ये जो आहे तो काय होणार, कन्वर्ट होणार, दॅट इज एल डोपा. आणि पुन्हा हा एल डोपा जो आहे तो डोपा डिकार्बॉक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये डोपामिन मध्ये कन्वर्ट होणार. हा डोपामिन पुन्हा डोपामिन बीटा हायड्रोक्सिलेजच्या प्रेझेन्समध्ये नॉरएपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट होणार. आता हा नॉरएपिनेफ्रिन जो आहे तो फिनाइल इथेनॉल अमीन एन मिथाइल ट्रान्सफेरेजच्या प्रेझेन्समध्ये एपिनेफ्रिन मध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, दॅट इज ॲड्रेनालिन.
तर ही जे मेन पाथवे आहे, रिॲक्शन्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे काय करायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता बायोलॉजिकल रोल काय बॉडीमध्ये, ॲड्रेनालिनचा. तर ॲज अ मेडिकेशन म्हणून ते काय होतं, इट इज यूज टू ट्रीट नंबर ऑफ कंडिशन्स. त्याच्यामुळे काय होतात, ट्रीट केल्या जातात, इन्क्लुडिंग ॲनाफायलॅक्सिस झालं, कार्डियक अरेस्ट झाला, सुपरफिशियल ब्लिडिंग झाली. इनहेल्ड ॲड्रेनालिन जे आहे ते काय करतं बॉडीमध्ये, मे बी यूज टू इम्प्रूव्ह द सिम्पटम्स ऑफ क्रॉपचे सिम्पटम्सला इम्प्रूव्ह करण्यासाठी जे आहे तिथे पण ॲड्रेनालिनला यूज केलं जातं. इट मे ऑल्सो बी यूज फॉर आस्थमाच्या पेशंटमध्ये पण ॲड्रेनालिन ॲज अ मेडिकेशन म्हणून यूज केलं जातं, वेन अदर ट्रीटमेंट्स आर नॉट इफेक्टिव्ह. ठीक आहे. अँड इट इज गिवन इंट्राव्हेनसली बाय इंजेक्शन थ्रू हे दिलं जातं, बाय मसल किंवा बाय इनहेलेशन और बाय इंजेक्शन जस्ट अंडर द स्किनमध्ये. आणि स्ट्रॉंग इमोशन्स जेव्हा असतात, सच एज फिअर झालं, अँगर झालं, कॉज एपिनेफ्रिन टू बी रिलीज इन टू द ब्लड स्ट्रीम. त्याच्यामुळे काय होतं, बॉडीमध्ये जास्त अमाऊंटमध्ये जे आहे ते एपिनेफ्रिन जे आहे ते रिलीज होतं. त्याच्यामुळे काय होतं, हार्ट रेट इन्क्रीज होणार बॉडीमध्ये, मसल स्ट्रेंथ वाढणार, ब्लड प्रेशर इन्क्रीज होणार, शुगरचं मेटाबॉलिझम वाढणार. आणि या रिॲक्शनलाच काय म्हटलं जातं, फ्लाइट और फाइट रिस्पॉन्स प्रिपेअर्स द बॉडी फॉर स्ट्रेनियस ॲक्टिव्हिटी. बॉडीमध्ये ज्या स्ट्रेस कंडिशनला फाईट करण्याची जी कंडिशन येते, कशामुळे येते, ॲड्रेनालिन. ठीक आहे. अँड एपिनेफ्रिन इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस अँड फर्स्ट ड्रग ॲडमिनिस्टर्ड फॉर ॲक्यूट ॲनाफायलॅक्सिस. ठीक आहे. दिस मेडिकेशन इज यूज्ड इन, हे एमर्जन्सीमध्ये यूज केलं जातं जेव्हा बॉडीला जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट असते तेव्हा, टू ट्रीट व्हेरियस सिरियस ॲलर्जिक रिॲक्शन्स टू इन्सेक्ट स्टिंग्स और बाइट्स, फूड्स झालं, ड्रग्स झालं, और अदर सबस्टन्सेस. ठीक आहे. एपिनेफ्रिन ॲक्ट्स क्विकली टू इम्प्रूव्ह ब्रीदिंगमध्ये पण ते हेल्पफुल असतं, स्टिम्युलेट द हार्ट, रेज अ ड्रॉपिंग ब्लड प्रेशर, रिव्हर्स हाईव्स अँड रिड्यूस स्वेलिंग ऑफ द फेस, लिप्स अँड थ्रोट. तर लक्षात ठेवायचं, जे ॲड्रेनालिन जे आहे ते सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम थ्रू काय केलं जातं, रिलीज केलं जातं इन एमर्जन्सी कंडिशन्समध्ये, जेव्हा बॉडीला जास्तीत जास्त अमाऊंटमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट असते. ठीक आहे. आणि जे नॉन ॲड्रेनालिन जे आहे ते रिलीज करण्याचं काम कोण करतं, पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टम. ठीक आहे. जिथे जेव्हा बॉडीमध्ये स्ट्रेस कंडिशन असतात तेव्हा ते काय होतं, नॉन ॲड्रेनालिन जे आहे ते काय होतं, रिलीज होतं बॉडीमध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि याच्यामध्ये क्वेश्चन कसा विचारला जाईल, राईट अ नोट ऑन ॲड्रेनालिन और नॉन ॲड्रेनालिन झालं, डोपामिन झालं, सेरोटोनिन झालं, यांच्याबद्दल 3 मार्काची नोट किंवा 5 मार्काची नोट येऊ शकते. मग लिहिताना कसं लिहायचं, सगळ्यात पहिल्यांदा इंट्रो लिहिणार त्या हार्मोनबद्दल किंवा न्यूरो ट्रान्समिटरबद्दल. इंट्रो लिहिल्यानंतर त्याचं बायोसिंथेसिस, त्यामध्ये तुमचं रिॲक्शनचा पाथवे पण आणि थेरॉटिक डिस्क्रिप्शन पण त्याचं लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा बायोलॉजिकल रोल लिहायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं आन्सर जे आहे याच्यामध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडून राहा. ठीक आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही अडचण वाटली असेल किंवा त्याच्यापेक्षा तुम्हाला अजून काहीतरी नवीन हवं असेल, ठीक आहे, काही डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. नक्की तुमचा डाऊट जो आहे तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय गाईज. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.